जय जाऊ. माझं नाव अजय सिंह सावंत. मी सध्या संभाजी ब्रिगेडच्या संघटक या पदावरती प्रदेश कार्यकारिणीवरती सध्या कार्यरत आहे. तर मी गेल्या जवळपास 20 वर्षापासून संभाजी ब्रिगेडशी निगडित आहे. संभाजी ब्रिगेडमध्ये प्रथमतः येण्याचं कारण हे एक वैचारिक असणारी संघटना, त्याच माध्यमातून आम्ही संभाजी ब्रिगेडमध्ये आलो. त्याच्यानंतर मराठा आरक्षणासाठी असणारा सर्व लढा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभर लढला जात होता. त्याच माध्यमातून महाराष्ट्रभर फिरण्याची संधी मला संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मिळाली. जवळपास 2010 सालापासून ते 2014 सालापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमधून, सर्व तालुक्यांमधून त्या ठिकाणी शिवशाहू यात्रा असतील किंवा मराठा आरक्षणाची भूमिका मांडण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र खूप वेळा पिंजून काढला. मराठा आरक्षण भूमिका मांडत असताना ज्या ज्या आमच्या युवकांनी किंवा ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी त्या ठिकाणी काम केलं, खूप मोठ्या मोठ्या सभा त्यावेळी महाराष्ट्रामध्ये होत होत्या. ज्या सभांना भरपूर प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा होत होती, पण खर्च देखील तेवढाच होत होता. तर मराठा आरक्षणाची भूमिका मांडत असलेले जे काही नेते होते किंवा जे काही युवक होते, त्यांनी अक्षरशः स्वतःच्या घराची राख रांगोळी करून त्या ठिकाणी त्या सभा घेतल्या. त्याच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी एक मोठी फौज त्या ठिकाणी निर्माण केली. परंतु आज जर का आपण स्थिती त्या युवकांची जर का पाहिली, तर त्यातील बहुतांश युवक हे आर्थिकदृष्ट्या जे काही सक्षम होते ते त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या एकदम दुर्लक्षित झालेले म्हणा, किंवा आर्थिकदृष्ट्या त्यांची परिस्थिती आता त्या ठिकाणी राहिलेली नाही. त्यांची अशी इच्छा होती की कदाचित मराठा आरक्षण मिळाल्यानंतर आपल्या समाजाला किंवा आपल्या भाऊ बंधकींना सर्वांना त्याचा फायदा होईल, त्याच्या माध्यमातून एक आर्थिक क्रांती घडेल अशी त्यांची इच्छा होती. परंतु एवढा खर्च केल्यानंतरही, म्हणजे स्वतःच्या घरावरती राख रांगोळी घराची होऊन देखील मराठा आरक्षण तेव्हा मिळालं नाही. तेव्हा वारंवार प्रवीणदादांसोबत आम्ही फिरत असताना प्रवीणदादा नेहमी आर्थिक सक्षमीकरणाची बाजू मांडताना आम्हाला दिसून यायचे. तेव्हा आम्ही दादांना विचारले की दादा, आपण मराठा आरक्षणाची चळवळ तर प्रत्येक ठिकाणी मांडतोच आहोत, पण आपण आर्थिक सक्षमीकरणाचं जे काय तुम्ही सांगताय तर ते नक्की काय आहे? तेव्हा दादांनी आम्हाला पहिल्यांदा 2014 साली त्यावेळी सांगितलं की प्रवीणदादा स्वतः खूप सारे देश बाहेर फिरून आलेले आहेत आणि बाहेरच्या देशाची परिस्थिती जर का पाहिली तर आता ही काय आरक्षणाची भूमिका असेल किंवा इतर काही सगळ्या घडामोडी असतील किंवा काही आंदोलनं असतील, हे सगळे भावनिक स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली. पण खरं पाहता युवकांनी आर्थिक सक्षम होणं किती गरजेचं आहे ते दादांच्या वारंवार म्हणण्यातून आम्हाला ऐकायला मिळायचं. तर तेव्हा दादांनी सांगितलं की आपल्या शेजारीच गल्फ कंट्रीज आहेत, ज्याच्यामध्ये दुबई नावाचा एक शहर आहे, जे UAE म्हणतो आपण, युनायटेड अरब एमिरेट्स हा देश आहे. त्याच्यामधलं दुबई हे एक शहर आहे. तर त्या दुबईची जडणघडण सांगत असताना दादा नेहमी आम्हाला सांगायचे की दुबई हे एक वाळवंटामध्ये निर्माण झालेलं शहर आहे आणि अवघ्या 1980च्या दशकामध्ये दुबई हे स्थापन झालं होतं. आणि आज जर का आपण त्याची उलाढाल पाहिली किंवा त्याची जर का आपण आपल्याशी तुलना करायची जर का पाहिली, तर दुबई हे वाळवंटातलं शहर आज आपल्याला कित्येक पटीने मागं टाकलेले त्या शहराने. आणि त्या ठिकाणचे जे काही अरब लोक होते हे खऱ्या अर्थाने अशिक्षित लोक आपण पहिले मानायचो, कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपलं नेहमी अरब लोकांशी व्यवहार व्हायचा. तर तो व्यवहार कशामध्ये असायचा? तर तो व्यवहार मोती शिल्प किंवा घोड्यांचा असायचा. अरबी घोडे आपण ऐकायचो किंवा मोती फार त्या प्रमाणात तिकडून यायचे, तसा व्यवहार चालायचा. म्हणजे अगदी शिवाजी महाराजांनी त्या काळी त्यांच्या वेळी अरबांशी व्यवहार केलेला आहे. पण अशिक्षित असणारी ही जमात आपल्याला मागे टाकून एवढी पुढे कशी काय गेली, असं काय त्यांनी प्रेरणा घेतली? तर खऱ्या अर्थाने जर का आपण दुबईमध्ये जाऊन जर का पाहिलं तर आपल्याला कळेल की आपण विश्वास बसणार नाही आपल्या डोळ्याला. तेव्हा आम्ही 2014 साली ठरवले की नाही, आपण खऱ्या अर्थाने आपल्या सर्व युवकांना घेऊन आपण दुबई शहर एकदा बघायला जायचंच. म्हणून आम्ही प्रवीणदादांसोबत 2014 साली प्रथमतः दुबई या शहरामध्ये गेलो. दुबई शहर पहिल्यांदा पाहिल्यानंतर आम्हाला तर आश्चर्याचा धक्का बसला, म्हणजे एक कल्चरल शॉक बसला की एक मुस्लिम कंट्री, ज्याला आपण मुस्लिम कट्टरता सर्व जगभरामध्ये पसरलेली असं म्हणतो, पण एका मुस्लिम कंट्रीने एवढी मोठी त्या ठिकाणी त्याची उलाढाल केलेली म्हणा किंवा त्यांची अर्थव्यवस्था, त्यांची डेव्हलपमेंट एवढ्या प्रमाणावरती, मोठ्या प्रमाणावरती झालेली, हे बघून खरंच आश्चर्याचा धक्का बसला. आणि आम्ही ते शोधायला सुरुवात केली की असं काय झालं की दुबई शहरामध्ये एवढी मोठी क्रांती घडली.
तर त्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की दुबईने संपूर्णतः आर्थिक क्रांती घडवण्याच्या दिशेने त्यांनी पावलं टाकली होती. म्हणजे त्यांच्या पहिल्यांदा त्यांनी सुद्धा आरक्षणाची भूमिका त्यांच्या लोकांसाठी मांडली होती. म्हणजे दुबईने सुद्धा अरब लोकांसाठी पहिल्यांदा आरक्षण त्या ठिकाणी मांडलं होतं. पण जेव्हा दुबईचे जे काही शेख आहेत त्यांच्या लक्षात आलं की आरक्षणाच्या भूमिकेतून तर आपली प्रगती होणार नाहीये, त्यावेळेला त्यांनी ते तुर्तास आरक्षण दिलेलं हे त्या ठिकाणी कॅन्सल केलं आणि त्यांनी आर्थिक क्रांतीची नांदी करायची त्यांनी ठरवली. तर आपण दुबई हे वाळवंट आहे, शहर आहे, म्हणजे ते त्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा एक सुद्धा थेंब नाही, दुष्काळी भाग आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये जर का आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ किंवा मराठवाडा या ठिकाणी आपल्या खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दुष्काळजन्य परिस्थिती त्यावेळी निदर्शनास यायची. आता काही परिस्थिती थोडीफार चेंज होत आहे, पण शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना आम्हाला असं वाटलं की आपल्याकडे तर एवढ्या मोठ्या प्रेरणा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, महात्मा फुलेंचं नाव घेतो, बाबासाहेब आंबेडकरांचं घेतो, राजर्षी शाहू महाराजांचं घेतो. या सर्व राष्ट्र महापुरुषांची प्रेरणा आपल्याकडे असताना आपल्या शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ काय येते, तर आपल्याला ही यांच्या माध्यमातून काहीतरी प्रेरणा घेणं फार महत्वाचं आहे. तर आर्थिक क्रांती करायची म्हणजे नक्की काय करायचं, तर संभाजी ब्रिगेडने आम्ही ठरवलं की आपल्या संपूर्ण युवकांना दुबई प्रदेश त्यांनी पाहिलाच पाहिजे, त्याशिवाय त्यांना प्रेरणा मिळणार नाही. म्हणजे आपण फक्त शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांची नावं घेऊन चालणार नाही, तर आपल्या महापुरुषांनी आपल्याला काय विचार दिलेले आहेत, जे विचार बाहेर परदेशामध्ये जाऊन त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांच्या प्रगती झालेल्या आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यावेळी राज्याभिषेक त्यांचा झाला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला. मग शिवाजी महाराजांना असं का वाटलं की तंजावर पासून पेशावर पर्यंत आपलं राज्य असावं? त्यावेळेला महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणारं शिवाजी महाराजांचं राज्य, त्यावेळेस ते घोषणा करतात की तंजावर पासून पेशावर पर्यंत आपण गेलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपली सर्व ठिकाणी आपलं राज्य असलं पाहिजे. जर का शिवाजी महाराज आजच्या घडीला असते, तर त्यांनी तंजावर आणि पेशावर या दोन्ही ठिकाणांचं आपल्याला उदाहरण दिलं असतं का? तर 100% त्यांनी हे उदाहरण दिलं नसतं. कारण जागतिकीकरणामध्ये आता संपूर्ण जग एकमेकाच्या जवळ आलेलं आहे. ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत जे काही जग पसरलेलं आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 195 कंट्रीज त्यामध्ये सामावलेल्या आहेत, तर या कंट्रीजमध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. तर नक्कीच शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं असतं की ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत संपूर्ण जग आहे, तर संपूर्ण जगावरती आपण राज्य केलं पाहिजे, त्या ठिकाणच्या संधी आपण घेतल्या पाहिजेत. फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहून आता उपयोग नाही. कारण जर का आपण आपल्या सुशिक्षित मुलांची जर का संख्या बघितली, म्हणजे ज्या प्रमाणामध्ये आपले इंजिनियर्स बाहेर पडतायत किंवा सुशिक्षित एखादा ग्रॅज्युएट झालेली मुलं बाहेर पडतायत, स्किल्ड मुलं बाहेर पडतायत, तर तेवढ्या संख्या त्या मानाने आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही आहेत. ज्या काही संख्या आपल्याकडे उपलब्ध आहेत, जे काही रोजगार आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यांना तेवढे पगार त्या पटीने भेटू शकत नाहीत. कारण जर आपण बघितलं, साधा ITI जर झालेला मुलगा असेल, तर आपल्या इथं एखाद्या कंपनीमध्ये किंवा कुठेही त्याचा जर कामाला तो लागला, तर 10,000 पासून 15,000 पर्यंत त्याला मॅक्झिमम त्याला पेमेंट जातं. कारण आता परमनंट वगैरे जॉब तर तुम्ही सोडूनच द्या, कारण ते काय आता सगळं भावविश्व राहिलेलं आहे. आता परमनंट जॉब वगैरे कुठे राहिलेले नाहीत. त्यामुळे 10 आणि 15,000वरतीच फक्त आपल्या मुलांनी ग्रामीण भागातल्या काम करायचं आणि त्याच्यावरती त्यांचं सगळं कुटुंब भागवायचं. त्याच्यामध्ये त्यांना झालेले काही कर्ज वगैरे असतील, म्हणजे घरच्यांची जर इच्छा असते की मुलाने आपलं कर्ज भागवावं, काय तुम्ही 10 आणि 15,000 मध्ये भागवणार आहे? तर तेव्हा आम्ही विचार केला की ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंतच्या संधी आहेत त्या आपल्या मुलांनी घेतल्या पाहिजेत. तेव्हापासून आम्ही ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा ही जी काही जॉब्स अब्रॉडची भूमिका आहे ती आम्ही मांडली आणि जवळपास 2016-17 पासून आम्ही ते मांडण्यात आलेलो आहेत. आणि आजपर्यंत आम्हाला आनंद आहे की आम्ही जवळपास 8,500 मुलं आपल्या ग्रामीण भागातले आम्ही बाहेर परदेशी कामाला पाठवलेत. आता याच्या माध्यमातून साध्य काय झालं, तर खूप सारी गावं अशी आहेत की तिथली 4-4, 5-5 मुलं आहेत. म्हणजे एक जण गेला, त्याच्यानंतर साखळीच लागली की त्यांनी त्याच्या मित्राला नेलं, त्यांनी त्याच्या मावस भावाला नेलं, त्यांनी त्याच्या भावाला नेलं, त्यांनी त्याच्या दाजींना सांगितलं, त्यांनी त्याच्या मेहुण्यांना सांगितलं. आणि एक कम्युनिटी फार्मिंग मध्ये आता महाराष्ट्रातली मुलं आपली बाहेर पडायला लागलेली. ज्या मुलांना इथं 10-15 हजार रुपये पगार होता, मला काही दिवसांपूर्वी पोलंडमधून 2 मुलं सातारा भागातली होती ती, आणि ती माझ्याकडे आली. ती म्हटली की सर, आम्ही आता पोलंडमधून सुट्टीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे, कारण त्यांचं TRCचं त्यांची हे चालू होती, प्रोसेस चालू होती. तर ते मला भेटण्यासाठी आले. तर तेव्हा ते म्हटले की सर, आम्हाला आता 10,000 वरती पगार होता आम्हाला मागच्या वर्षी, आणि आता आम्ही 1,30,000 रुपये प्रत्येकी आम्हाला पगार आहे.
आणि ओव्हरटाईम जर मिळालं तर आम्हाला अजून जास्त पगार त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे अशा युरोप किंवा गल्फमध्ये जर का मुलांनी काम केलं तर 1-1 लाखापेक्षा जास्त पगार त्या ठिकाणी मिळतात. कुठं महाराष्ट्रामध्ये एवढ्या पगार देणाऱ्या कंपन्या आहेत किंवा कुठल्या गव्हर्नमेंट आपल्या एवढ्या पगार देणाऱ्या नोकऱ्या त्यांना उपलब्ध करून देणार आहे. जर का तुम्ही संख्या बघितली MPSC आणि UPSC मध्ये जे काही सहभागी होणारे युवक आहेत 10-10 लाख 15-15 लाखांनी फॉर्म भरले जातात. आणि आता तर महाराष्ट्र शासनाची जर का तुम्ही भूमिका बघितली असेल तर प्रत्येकी 1,000 रुपये त्यांना शुल्क भरायला लावलेले आहे. जर का 10 लाख मुलांनी 1-1 हजार रुपये जर का शुल्क भरलेलं असेल तर मला वाटतंय की त्या जे काही ते संख्या त्या MPSCच्या माध्यमातून भरतील तर त्यांचे पगार जाऊन कित्येक तरी रक्कम महाराष्ट्र शासनाकडे शिल्लक राहील. एवढे ती रक्कम त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे जमा होते. आणि MPSC आणि UPSCचा जर का तुम्ही स्कोर बघितला तर 200 जर का ओपनिंग असतील म्हणजे 200 जागा असतील, कुठल्या तलाठी भरती असतील किंवा काही पोलीस भरती असेल किंवा MPSCच्या माध्यमातून असेल तर त्यासाठी 10-10, 20-20 लाख मुलं त्या ठिकाणी अर्ज भरतात आणि भरले जातात ते 200 लोक. त्यात सुद्धा तुमची आरक्षणाची परत भूमिका आहे. परत त्यांना आरक्षण आहे, त्यांना नाहीये, त्यांना एवढ्या जागा आहेत, त्याच्या स्कोर प्रत्येकाचा तुम्ही पुन्हाच ऐका MPSC आणि UPSC प्रत्येक मुलगा सांगतो की माझं एका पॉईंटनी मी मागं राहिलो नाही तर माझं सिलेक्शन झालं असतं. पण याच्यामध्ये आपण जर का बघितलं तर एवढी मुलं सामावून घेऊ शकत नाही. महाराष्ट्र शासन तुमच्याकडे तुम्ही मुलं मोकळी आहेत म्हणून तुमच्यासाठी काही नोकऱ्या उपलब्ध करून देत नाही. ते तेवढी जर कामं असेल तर तेवढ्या पद्धतीनेच तुम्हाला नोकऱ्या महाराष्ट्र शासन तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतं. 200 मुलांची भरती झाल्यानंतर बाकीच्या मुलांचं काय होतं याचा आम्ही एकदा अभ्यास केला. आमचे संभाजी ब्रिगेडचे अनिल माने जे आहेत ते सोशल मीडियाचे हेड आहेत महाराष्ट्राचे, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही त्याचा अभ्यास केला. तर असं निदर्शनास आलं की वयाच्या 20व्या वर्षी मुलाने MPSC UPSCचा अभ्यास करण्यासाठी जो पुण्यात आला होता बाहेरून, खूप सारा खर्च झाला, परीक्षा देत गेला, यश काय आलं नाही. आता त्या मुलांचं वय झालेलं आहे 34 आणि 35. अजून सुद्धा MPSC आणि UPSC कडूनच ते अपेक्षा ठेवतात की अजून सुद्धा कुठली तरी स्पर्धा परीक्षा होईल, अजून सुद्धा आम्हाला काहीतरी त्याच्या माध्यमातून मिळेल, अजून सुद्धा कुठेतरी नोकरी मिळेल, चांगल्या पदाची नोकरी मिळेल. आणि जेव्हा वयाचे 34-35 वय निघून गेलं, जेव्हा तो एज बार झाला, त्याच्यानंतर अशा खूप साऱ्या लाखो मुलांना असं कळालं की आता आपल्या हातून काहीच होऊ शकत नाही. जेव्हा वय निघून जातं, जेव्हा त्याचं वय वर्ष 35 असतं, तेव्हा त्याला कळालं की आता 35 वर्षानंतर मी काय करणार आहे. अशा बहुसंख्य मुलांनी काय केलं तर या बहुसंख्य मुलांनी छोटे छोटे हॉटेल्स टाकले, कोणी पेपर विकायचे धंदे केले, कोणी म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीज घेतल्या आणि जवळपास 90% मुलांना त्याच्यामध्ये सुद्धा अपयश आलं. कारण मध्यंतरी लॉकडाऊन लागलं तेव्हा सुद्धा सर्वात जास्त मोठा फटका कुणाला बसला तो हॉटेल इंडस्ट्रीला बसला. म्हणजे भाड्याने जागा घेतलेल्या होत्या, एवढे मोठे खर्च केले होते, पण मुलांना त्याच्यातून काहीच मिळालं नाही. आरक्षणाची भूमिका जेव्हा येते तेव्हा आपण मुलांना भावनिक करतो, पण ही वस्तुस्थिती कोण त्यांना सांगणार आहे की आरक्षणातून आता आपले सर्वच प्रश्न मिटणार नाहीत. कारण आरक्षणातून काय होणार आहे, आता सरकारकडून नोकऱ्या कुठं राहिलेल्या आरक्षण दिल्यानंतर सुद्धा. आरक्षणातून फार तर फार काय होऊ शकतं की तुम्हाला चांगल्या ठिकाणी तुमची शिक्षणासाठी तुम्हाला संधी मिळू शकते. शिक्षण पार पडल्यानंतर तुम्हाला तिथं नोकरीसाठी महाराष्ट्र शासनाकडून काहीही संधी उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे माझं सर्वांना विनंती आहे की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जी काय अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडाची भूमिका आम्ही मांडलेली आहे, ज्याच्या माध्यमातून हजारो युवक आजपर्यंत बाहेर गेलेले आहेत, तर त्याच्या माध्यमातून तुमच्याकडे कुठलेही स्किल असू द्या, ज्या काही महाराष्ट्रामध्ये ज्या काही भारतामध्ये नोकऱ्या तुम्हाला लागतात त्याच नोकऱ्या जगभर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही त्या नोकऱ्यांचा लाभ घेतला पाहिजे. जर का तुम्ही आपल्या शेजारची राज्य बघितली, जर तुम्ही गुजरात बघितलं, जर तुम्ही राजस्थान बघितलं, केरळ बघितलं, गल्फमध्ये जर का तुम्ही गेला तर सर्व केरळी लोकांनी ते गल्फ भरलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे दुबईची जेव्हा डेव्हलपमेंट होत होती त्या ठिकाणी दुबईमध्ये जेव्हा मोठे मोठे बिल्डिंग्स बांधायचं काम चालू होतं त्यावेळेला मी पुरंदर तालुक्यातले आहे, माझ्या पुरंदर तालुक्यातून, भोर तालुक्यातून, इंदापूर तालुक्यातून किंवा पुणे हवेली तालुक्यातून, पुणे शहराच्या आसपासच्या भागातून त्या ठिकाणी कामगार आपले त्या ठिकाणी दुबई बांधण्यासाठी गेले. तर हे कसे गेले, कारण त्या ठिकाणी प्रतापराव शिर्के आहेत, ज्यांची BG शिर्केची काही कंपनी आहे, त्यांनी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट घेतले होते आणि या आपल्या माणसांनी दुबईमध्ये बांधकाम केलेले आहेत. पण आपल्या माणसांनी दुबईमध्ये बांधकाम तर केलं पण त्यांना त्या ठिकाणी राहूशी वाटलं नाही. आपली माणसांनी बांधकाम केलं, खूप चकाचक अशी ती दुबई घडवली आणि ते आपल्या मायदेशी परत फिरून आले आणि त्या ठिकाणी त्यांची जागा घेतली ही केरळी लोकांनी. तुम्ही गल्फ जर का कंट्रीमध्ये बघाल जवळपास 30-35% आकडा आहे केरळी लोकांचा. केरळमध्ये तुम्ही गेला तर खूप मोठे मोठे बंगले आहेत पण त्यांना लॉक आहेत, कारण सर्व उद्योजक, सर्व मोठे मोठे कामगार मोठ्या मोठ्या ह्याच्यावरती ते गल्फ राष्ट्रांमध्ये तुम्हाला गेल्यानंतर दिसतील, जे लाखो रुपये कमवत आहेत आणि तिथून आपल्या भारत देशामध्ये पैसे पाठवत आहेत. आमची पहिली अशी भूमिका होती
की भारताबाहेर आपण काम करायचं म्हणजे आपल्या भारत राष्ट्राची आपण देशद्रोही करतोय असं आम्हाला सुद्धा वाटायचं. पण जेव्हा आम्हाला खरी रियालिटी कळाली की परदेशी चलन आपल्या भारतात येणं किती गरजेचं आहे, तर परदेशी चलन आपल्या भारतामध्ये आल्यानंतरच खरी आपली रुपयाचं जे काही किंमत असते ती वाढती. आणि जेव्हा रेमिटन्स आपण भारताचा जो काय आपल्याकडे येतो त्याच्यावरती आपल्या भारताच्या रुपयाची किंमत अवलंबून असते, हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला कळालं की जो भारत देशाच्या बाहेर काम करतो तो खऱ्या अर्थाने किती राष्ट्रभक्तीचं काम करतोय हे आम्हाला खऱ्या अर्थाने कळून आलं. त्या माध्यमातून आम्ही कामाला सुरुवात केली. गल्फ देशांमधून आम्ही सुरुवात केली. तर गल्फमध्ये ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीज आहेत, ऑइल अँड गॅस खूप साऱ्या इंडस्ट्री आहेत. तर त्या ठिकाणी हे ITI झालेले लोक म्हणा किंवा इंजिनियर्स लोक म्हणा याची खूप सारी कामं आहेत त्या ठिकाणी निघालेली. तर आम्ही गल्फ कंट्रीजमध्ये शटडाऊनच्या पहिल्यांदा जॉबला मुलांना लावायला सुरुवात केली. जे जॉब अगदी 2-2 महिन्यापासून ते 2-2 वर्षापर्यंतचे जॉब असतात. त्या ठिकाणी पगार पण चांगले असतात. तर गल्फ देशामध्ये आम्ही खूप सारी मुलं त्या ठिकाणी पाठवली. मग अगदी त्यांना CV कसा बनवायचा, पासपोर्ट कसा काढायचा, इथपासून तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना काय क्वेश्चन विचारणार आहेत, किंवा गल्फ किंवा युरोप देशामधले जे काही तिथं जॉब उपलब्ध आहेत ते आम्ही मुलांपर्यंत पोहोचवले. तर हे जॉब कसे आपल्या कंट्रीजमध्ये येतात, तर प्रत्येक बाहेरच्या कंट्रीमधून आपल्या भारत देशामध्ये एक कन्सल्टंट बघितला जातो. हा कन्सल्टंट ते बघतात की भारत देशाच्या MFA अप्रूव्ड असणाऱ्या कन्सल्टंटकडे ते हे जॉब पाठवतात. MFA अप्रूव्ड म्हणजे काय, MFA किंवा MEA. MFA म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स, आणि MEA म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. या मिनिस्ट्रीची त्यांना लायसन्स असतात त्या कन्सल्टंटला, आणि त्या कन्सल्टंटकडे हे बाहेरच्या देशातल्या कंपन्या त्यांना ते जॉबच्या रिक्वायरमेंट पाठवतात की आम्हाला या लोकांची गरज आहे. आणि त्या ते काही कन्सल्टंट असतात ते मार्केटमध्ये हे काय ओपन करतात. तर आजपर्यंत बघितलं तर खूप सारे कन्सल्टंट, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त कन्सल्टंट आपल्या मुंबई या शहरामध्ये आहेत. परंतु आजपर्यंत आपल्या लोकांना ही माहिती नव्हती. तर मुंबईमधल्या कन्सल्टंटकडे तुम्ही जाऊन बघाल तर तिथं बिहारी, तुम्हाला खूप सारे बिहारी तिथं इंटरव्ह्यूला आलेले दिसतील, UP मधले माणसं दिसतील, राजस्थान मधले दिसतील, केरळ मधले दिसतील. पण आपल्या महाराष्ट्रातला माणूस कुठे, महाराष्ट्रातल्या माणसाला माहितीच नाही की कशा पद्धतीने परदेशात जायचं. तर त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आमच्या टीमने चालू केलं. आज या घडीला आपली टीम जी आहे ती कुणी गल्फमध्ये आहे, युरोपमध्ये आहे, अमेरिकेत आहे, आफ्रिकेत आहेत, काही इंडियात आहेत, काही सिंगापूर म्हणजे ईस्ट एशियामध्ये आहेत. संपूर्ण देशांमध्ये जवळपास 72 देशांमध्ये आम्ही आजपर्यंत युवक पाठवले आहेत. 72 देशांमध्ये युवक आपले त्या ठिकाणी कामं करतायत, तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहेत. तुम्ही फक्त आपले जे काही ग्रुप आहेत, अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, जे फेसबुकला आहेत, व्हॉट्सअपला आहेत, त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचंय. आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला त्या परदेशातल्या जॉबच्या संधी आहेत त्या तुम्हाला तिथं बघायच्यात आणि त्याला तुम्हाला अप्लाय करायचंय. या माध्यमातूनच आजपर्यंत काम होत आलेलं आहे. आणि प्रवीणदादाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्यांनी दिशा आम्हाला दिली, कारण आम्हाला सुद्धा माहित नव्हते की देशाच्या बाहेर जाऊन एवढ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मी मगाशी सांगितलं की आपल्या शेजारच्या राज्यांमध्ये मधून एवढी सारी मुलं बाहेर जात आहेत. तर खऱ्या अर्थाने जर का ग्रामीण भागातली आपली मुलं त्या ठिकाणी गेली, जर का विदर्भ आणि मराठवाड्यातली जर का ग्रामीण भागातली मुलं, तुमच्याकडे जे काही स्किल असेल, अगदी तुम्ही इस्त्री करणारा असाल, अगदी तुम्ही मोटर मेकॅनिक असाल, अगदी तुम्ही बूट पॉलिश करणारा जरी असाल, तरी तुमच्या स्किलला त्या ठिकाणी मान्यता आहे. तुमच्या स्किलला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं योगदान जर का तुम्ही दिलं तर तेवढे तुम्ही पैसे घरी पाठवू शकता. मित्रांनो, आज मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र किंवा खानदेशातल्या आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांनी जायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. एका गावातील 5-5, 10-10 मुलं त्या ठिकाणी जात आहेत. एका ठिकाणचं उदाहरण देतो आणि मी या ठिकाणी थांबतो की एका कोपरगाव तालुक्यामध्ये असेच एकाच गावातले 10-20 मुलं त्या ठिकाणी गल्फमध्ये कामाला गेली. आता मागील दुष्काळामध्ये काय झालं की दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. गावातल्या माणसांना पाणी पिण्याची संधी त्या ठिकाणी काहीच नव्हतं, म्हणजे पाणीच नव्हतं गावामध्ये. बाहेर आणायला लागायचं, बाहेर विहिरीमध्ये पाणी जाऊन त्यांना उपसायला लागायचं, कारण ग्रामीण भागातली अजून सुद्धा विदारक परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्या मुलांनी त्या ठिकाणी त्या सरपंचांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही काय मदत करू शकतो, कारण आम्ही तर आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेलो आहोत, तर आम्हाला गावासाठी काहीतरी करायचंय. तर तिथल्या सरपंचांनी सांगितलं की जर का तुम्ही आपले काही 10-20 मुलं आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक गावाला पाण्याचा टँकर घेऊन दिला तर आम्ही तालुक्याच्या गावी त्या टँकरमधून रोज पाणी आणता येईल आम्हाला, आणि आपल्या गावातल्या विहिरीत ते पाणी सोडता येईल आणि त्या माध्यमातून गावाला आपले पाणी मिळेल. तर मित्रांनो, त्या 10-20 मुलं जी काय होती त्यांनी त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन काढलं आणि त्यांनी एक गावामध्ये पाण्याचा टँकर आणून दिला. आज विचार करा, जर का ही मुलं आपल्याच या ठिकाणी काम करतायत तर 10 आणि 15 हजारावरती काम करतायत, कुठल्या मुलं हा गावासाठी एवढं 20-20 लाखाचे टँकर आणून देऊ शकतो.
म्हणजे खऱ्या अर्थाने योगदान बाहेरून सुद्धा चालू झालं आणि आर्थिक सक्षमता झाली. आज प्रत्येक घराघरामध्ये जे मुलं बाहेर गेलेली त्यांच्या घरामध्ये चांगली आर्थिक सक्षमता त्या ठिकाणी उभी राहिलेली. त्यांच्यावरती जे काही कर्ज होती त्यांच्या वडिलांनी काढली होती शेतीसाठी, लग्नासाठी किंवा त्यांच्या बहिणींच्या लग्नासाठी, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या बहिणींचे लग्न झाली. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या शेतीची पण डेव्हलपमेंट त्यांना करता आली. कर्जमुक्त आज त्या ठिकाणी सर्व कुटुंब होत आहेत. तर आम्हाला आनंद होईल की तुम्हाला सांगताना की तुम्ही जर का आमच्या ह्या आहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा या संकल्पमध्ये सामील झालात तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक नवी क्रांती घडेल आणि खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांती आपल्या घराघरापर्यंत पोहोचेल. तुम्ही सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या या क्रांतीमध्ये सहभागी व्हावे अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.